मीरा भाईंदरच्या महापौर पदावरून मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली। मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीने आंदोलन केले। भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून त्या मीरा भाईंदरच्या महापौरपदी आज विराजमान होणार आहेत। त्यामुळे मराठा एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाली। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, अमराठी महापौर होत असल्याचं कळताच मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। वैदेही, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमच्याकडनं अपडेट्स हवेत। मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा यासाठी म्हणून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली। आंदोलन सध्या केलं जाते। डिंपल मेहता या भाजपच्या नगरसेवक महापौर पद स्वीकारणार आहेत। त्याआधीच मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा म्हणून मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, मराठी महापौर हवा म्हणून मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसत आहेत। मराठी एकीकरण समिती आणि मनसेतर्फे एक आक्रमक भूमिका घेतली जात आहे, कारण की नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाकडून मीरा भाईंदर महापालिकेपर्यंत 1 किलोमीटरचा रस्ता आहे, ते मोर्चा काढण्यात यावा या संदर्भात यांची भूमिका होती। या ठिकाणी पोलीस परवानगी देत नसल्यामुळे मोर्चेकरी आता रस्त्यातच बसलेले बघायला मिळत आहे। पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हर हर महादेवच्या घोषणा देखील या ठिकाणी देण्यात येत असल्याचं बघायला मिळत आहे। मोर्चेकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या हक्कावर कायम असलेले बघायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं अमराठी महापौर या ठिकाणी बसवला जात आहे त्याचा विरोध या ठिकाणी अगदी सकाळपासून केला जात असल्याचं बघायला मिळत आहे। 1 किलोमीटरचं अंतर महानगरपालिकेपासूनचं आहे, मात्र तिथे जाण्यासाठी पोलीस बचाव करत असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की अनेक महिला देखील या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे हे आंदोलन जे आहे ते आपल्या रस्त्यावर कायम असल्याचं बघायला मिळत आहे। कारण मराठी महापौर या ठिकाणी का बसवला जात नाही असा सवाल या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। याआधी देखील हिंदू मराठी महापौर सर्वत्र असेल असं आश्वासन भाजप सरकारकडून दिलं असताना देखील या ठिकाणी नरेंद्र मेहता यांच्या बहिणींना महापौर पद दिलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। दराडेशाहीचा आरोप करण्यात आलेला आहे आणि आता हे महापौर पद मराठी व्यक्तीला, कुठल्याही मराठी व्यक्तीला देण्यात यावं, स्थानिक भूमिपुत्राला देण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहितीसाठी तर मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौर नको म्हणून मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत।